महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून एकत्र सत्ता चालवत आहेत। राज्याच्या पातळीवर एकजूट दिसत असली तरी कोल्हापूरच्या राजकारणात हे चित्र तितकं सरळ नाही। कारण कोल्हापूर हा केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा नाही, तर सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पारंपरिक राजकीय गटाच्या संघर्षाचं केंद्र आहे। त्यामुळे महायुतीतील पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धा कायम असल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून येते। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गोकुळ दूध संघाची निवडणूक असो, जिल्हा मध्यवर्ती बँकेची राजकारणे असोत किंवा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुका, प्रत्येक निवडणुकीत मित्र पक्षामधील अंतर्गत संघर्ष अधूनमधून उघडपणे समोर येताना दिसतो। भाजपच्या जिल्हास्तरीय विस्तार वाढत आहे, दुसरीकडे शिवसेनाही आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि पारंपरिक मतदारसंघ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे राज्यात मैत्री असली तरी स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते। विशेषतः कोल्हापूरमधील सहकार क्षेत्र हे नेहमीच राजकीय ताकदीचं केंद्र राहिले। गोकुळ, जिल्हा बँक आणि विविध सहकारी संस्थांमधील सत्ता कोणाच्या हातात राहते यावर भविष्यातील राजकीय समीकरणं ठरत असतात। त्यामुळे इथे प्रत्येक निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक नसून राजकीय शक्ती प्रदर्शन मानलं जाते। महायुती समोर विरोधकांचं आव्हान आहेच, पण त्याच वेळी जागा वाटप, स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची नाराजी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या प्रश्नांनाही त्यांना सामोरे जावे लागणार आहे। मात्र दुसरीकडे आगामी निवडणुकांचं गणित, सत्तेची स्थिरता आणि मतदारांसमोरील एकसंघ चेहरा ठेवण्याची गरज यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र राहण्याची राजकीय आवश्यकता देखील आहे। म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणात आजचा प्रश्न केवळ महायुती टिकेल का हा नाही, तर खरा प्रश्न आहे राज्यातील मैत्री स्थानिक राजकारणात ही तितकीच मजबूत राहणार का। गोकुळपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि महानगरपालिकेपासून सहकार क्षेत्रापर्यंत आगामी काळात होणाऱ्या घडामोडीच या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत। कारण कोल्हापुरात राजकारण केवळ पक्षाचं नसतं, तर नेतृत्व, सहकार आणि स्थानिक समीकरणाचं असते। आणि म्हणूनच भाजप शिवसेना संबंधाचा विषय हा केवळ महायुतीचा विषय राहिलेला नाही, तर तो कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय दिशेचा महत्त्वाचा संकेत बनलाय। राज्यातील सत्ता एकत्र असली तरी कोल्हापूरच्या राजकारणात स्पर्धेचं राजकारण अजूनही जिवंत आहे। त्यामुळे महायुतीतील ही जवळीक भविष्यात अधिक मजबूत होणार की स्थानिक महत्त्वाकांक्षामुळे नव्या संघर्षांना तोड फुटणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।